नमस्कार, मी यामिनी दळवी. चौफेर महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. राज्याचा अर्थसंकल्प काल सादर झालाय आणि चर्चा सुरू झालेली आहे योजनांना कात्री लावल्याची. गेल्या सरकारची सगळ्यात लोकप्रिय योजना म्हणजे लाडकी बहीण योजना आणि या योजनेसाठीची तरतूद गेल्या वर्षीपेक्षा 10,000 कोटींनी कमी करण्यात आली आहे. आणि अर्थातच त्यामुळे लाभार्थी महिलांचा हिशेब केला तर केवळ 2 कोटी महिलांना याचा लाभ मिळू शकतो. आणि म्हणूनच लाडकी बहीण योजनेमधून नक्की किती महिलांना वगळणार असा सवाल विरोधक आता सरकारला विचारतायत. यासोबतच आनंदाचा शिधा योजना तर थेट बंद करण्यात आली आहे असा दावा विरोधकांनी केलाय. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारनं या योजनेसाठी स्वतंत्र तरतूद केली नसल्यानं विरोधकांच्या दाव्यामध्ये तथ्य असल्याचीही शक्यता आहे. यावरूनच आज विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवरती हातामध्ये गाजर धरून सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन केलं आणि घोषणाबाजी सुद्धा केली. तर योजना बंद करण्यावरून साहजिकपणे विरोधकांनी आता सरकारला चांगलंच धारेवरती धरलंय. यासोबतच शिवभोजन थाळी योजना देखील सरकारनं बंद केली असा दावा सुद्धा विरोधकांनी केलेला आहे. ह्या सगळ्या योजना निवडणुकीच्या संदर्भात डोळ्यासमोर ठेवून निवडणुका तयार केल्या होत्या मतं घेण्यासाठी सगळ्यांची. आता पुढली 4 वर्ष निवडणुका नाही आहेत. निवडणुका आधीचा जेव्हा अर्थसंकल्प तयार करतील, चौथा अर्थसंकल्प, तेव्हा या योजना येतील. दुर्दैवानं एकनाथजी शिंदे साहेबांनी आणलेल्या योजनांना बंदच करायचं ठरवलं आहे. कात्री नाही, त्या योजना बंदच होतील. आता मला सांगा की आनंदाचा शिधा कुठे दिसतोय? संपला आनंदाचा शिधा. कारण निवडणूक संपली, आनंद झाला, आनंदाचा शिधा संपला. आता गरीब माणूस कुठे आहे? सत्ता आल्यानंतर मात्र या योजनेचा विसर सरकारला कुठेतरी पडलाय असं आपल्याला म्हणावं लागेल. नाहीतर त्यांच्या अंतर्गत काहीतरी कुरघोड्या असल्यामुळे फक्त त्या शिंदे साहेबांनी सुरू केल्या म्हणून आता बंद करायच्यात असा कुठला निर्णय जर दादांमध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झाला असेल तो त्यांनाच त्या ठिकाणी माहिती नाही, तर शिंदे साहेबांना माहिती. तर निवडणुकांसाठी लाडक्या बहिणीला कशाला फसवलं असं म्हणत शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय. 46,000 कोटींची तरतूद लाडक्या बहीण योजनेसाठी केल्याचं सांगितलं. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मात्र 36,000 कोटींची तरतूद केल्याचं जाधव यांनी म्हटलंय. तसंच हळूहळू योजनेमधून 50 लाख महिलांना बाहेर काढण्यात येईल असंही जाधव म्हणाले. यावरती शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी सर्व योजना सुरूच राहतील असं म्हटलंय. आम्ही महिला आमच्या लाडक्या बहिणींकरता तरतूद केलेली आहे. किती सांगितलं? 46 कोटी रुपये, 46,000 कोटी रुपये. यंदाचं बजेट कितीचं आहे? 36,000 कोटी रुपये. पहिल्या झटक्यात 10,000 कोटी रुपये कमी झाले. म्हणजे 10,000 कोटी मिळणाऱ्या बहिणी आता घरी जाणार हे स्पष्ट झालं. शिवभोजन थाली आपल्याला माहिती असेल, 10 रुपयामध्ये गरीब मध्यमवर्गीय कामगार इतकी वर्ष तो जेवण जेवत होता आणि फार सुंदरपणे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही योजना चालली होती. त्या योजनेला सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये एकही पैसा नाही. याचा दुसरा अर्थ असा होतो ही योजना बंद होईल. योजना सर्व सुरू आहेत. कुठलीही योजना बंद केलेली नाहीये. एकनाथ शिंदे साहेबांनी जो महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा सुरू ठेवला होता तोच गाडा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने तो पुढे असाच चालू राहणार आहे. तर लाडकी बहीण योजनेमधून 41 लाख बहिणींची संख्या घटण्याची शक्यता वर्तवली जाते. 41 लाख लाडक्या बहिणी घटणार आहेत का असा सवाल विचारला जातोय. 2023-24चा विचार केला तर कालावधी होता 9 महिने आणि निधी होता 46,000 कोटी. लाभार्थ्यांची संख्या होती 2.46 कोटी. डिसेंबरच्या अखेरीसची ही संख्या आहे आणि जानेवारीच्या अखेरीस जर विचार केला तर 2.41 कोटी म्हणजे काहीशी घट झालेली दिसते. 2024-25 कालावधी 12 महिने, निधी होता 36,000 कोटी. आता प्रस्तावित आहे खरं तर हा, आणि लाभार्थ्यांची संख्या आहे 2 कोटी महिलांना लाभ देणं शक्य आहे असं सरकारनं म्हटलंय. दरम्यान सरकारमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये असलेल्या वादामुळे या योजना बंद होत आहेत असा आरोप आता काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला आहे.
त्यांच्या आमदारांना जे वाय+ सिक्युरिटी दिली होती ती फडणवीस सरकारने बंद केली, पण भाजपच्या आमदारांना आणि त्यांच्या बगलबच्च्यांना अजूनही महाराष्ट्रामध्ये वाय+ सिक्युरिटी चालू आहे. म्हणजे फडणवीस आणि शिंदे यांच्या दोघातला वाद त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. अनेक योजनाला कात्री लावण्याचं काम या बजेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा योजनांसाठी मिळालेल्या निधीवरती प्रतिक्रिया दिलेली आहे. आपण बघूयात. जे जे खाते ज्यांच्या वाट्यात आहे, आता इरिगेशनचे डेव्हलपमेंट आपण नदीजोड प्रकल्प करणार आहोत, PWDचे रोड बांधणारच आहोत. जे जे खाते ज्यांच्याकडे आहे त्या खात्यांना त्यांनी केलेली मागणी, ज्या खात्यांनी जी मागणी केली होती वित्तमंत्र्याकडे, अजितदादा पवारांच्या खात्याकडे, शेवटी बजेट हे माननीय अजितदादा प्रिपेअर करतात, मग ते देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजी बसून ते अंतिम करतात. कोणतेही बजेट काही एकटं कोणी होत नाही. आमचं सरकार तीनही म्हणून बजेट तयार केलं आहे आणि या बजेटमध्ये ज्या ज्या खात्याच्या जेवढ्या मागण्या होत्या त्या मागण्या मला वाटतं अजित पवारांनी पूर्ण केल्या आहेत. आमदारांना देण्यात येणाऱ्या निधीवरून विधानसभेमध्ये विरोधकांनी अजित पवार